नमस्कार. मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, अहिल्यानगर, सावेडी आणि नेवासा या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून आम्ही एव्हियन म्हणजे खोब्यातील बॉलला रक्तपुरवठा कमी होणे आणि तो खराब होणे, त्याचबरोबर सियाटिका म्हणजे कमरेतील मणक्यामध्ये नस दबणे, गादी दबणे यांपासून होणारे जे त्रास आहेत, मग पेशंट लंगडतो, मांडी घालायला बसता येत नाही, खोब्यात कटकट आवाज येतो, चालताना त्रास होतो, आग होऊ शकते किंवा तो पाय भार घेत नाही, ही इव्हेंटची लक्षणं असतात. तर कमरेमध्ये तीव्र वेदना होऊन ती हळूहळू एका पायात किंवा दोन्ही पायांमध्ये जाणं, त्याबरोबर मुंग्या असणं, सुन्नपणा असणं, हे सियाटिकाची लक्षणं असतात. तर या उपचार करताना खूप समाधानी रुग्ण प्रतिक्रिया आम्हाला येतात आणि त्यामुळे असंख्य रुग्णांचे ऑपरेशन टाळता येतात. तर अशीच प्रतिक्रिया आज आपण घेणार आहोत धनंजय बारसकर, जे की सोलापूर बार्शी येथून आलेले आहेत. आज मी माझ्या सोलापूर ओपीडीच्या व्हिजिटला आहे आणि त्यापूर्वी त्यांनी लातूर आणि इतर ठिकाणी उपचार घेतले. किती दिवसाचा उपचार झालं, त्यांना काय त्रास होता आणि आता ते कसे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. धनंजय साहेब नमस्कार. नमस्कार सर. हां, काय त्रास होता तुम्हाला माझ्याकडे येण्यापूर्वी? तुमच्या सुरुवातीला येण्यापूर्वी चालताना हे खूप त्रास व्हायचा. बरं. मग तुमचे फेसबुकला आपले बघितल्यानंतर मी अहिल्यानगरला आलो. बरं, नगरला आले होते पहिले? अहिल्यानगरमध्ये औषध घेतले 1 महिन्याचे. बरं. नंतर थोडा फरक पडला. हां. पण नंतर लातूरला आलो. बरं. लातूरला आल्यानंतर मला आणखी चांगला फरक पडला. चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे काय निदान झालेलं होतं? तुम्ही MRI केलं होतं ना? हा, MRI मध्ये ते सांगितलं. काय सांगितलं होतं? थोडं मनक्यातनं दबली. ते ह्याला खूप याचा त्रास तुम्हाला सांगितला आणि तो खूप खराब होता असं ना. त्यामुळे अडचणी जास्त करून तुम्हाला चालता यायला अडचणी यायची असं तुम्ही सांगितलं होतं. चालताना थोडा त्रास होतो. बरं. मग आता तुम्ही किती महिन्यानंतर इकडे आलेत? आता सध्या 1.5 की 2 महिने झाले? आता 1.5 महिना. 1.5 महिना. सुधारणा किती टक्के वाटते? सुधारणा 70% झाली. आता 70% बरं वाटतं. बरं. मग याला काही तुम्हाला ऑपरेशन वगैरे सुचवलं? नाही, डॉक्टरकडे गेले. डॉक्टर काय पेन किलर देते आणि तेवढं पुरतं त्रास कमी. तात्पुरतं कमी. मग आता याने तुम्हाला बरंच सुधारणा होताना दिसते? बरंच म्हणजे काय पूर्णच कव्हर झाले ना. ठीक आहे. बरं. मग काय सांगताल तुम्ही इतर ज्यांना खोब्याचा त्रास आहे त्या रुग्णांना काय सुचवताल? नाही, सुचवायचं म्हणजे त्यांनी एकदा काटेसनाची भेटच घ्यायला पाहिजे. भेट घेतल्यानंतर जे त्रास होतोय ते 1 महिना ते 1.5 महिना 15 दिवसापासून फरक पडतो. नंतर तुमचा अनुभव आहे? पहिले 10-12 दिवस थोडा त्रास होतो. 5-6 दिवसाचा त्रास होतो. नंतर परत 15 दिवसानंतर परत मग हळूहळू कमी होऊन आता 70% पूर्ण कमी झालं. ठीक आहे. धनंजय, नक्कीच धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण ज्यावेळी होमिओपॅथिक उपचार हे एव्हियन मध्येही लावतो त्यामध्ये हे समाधानकारक सुधारणा आम्हाला दिसत आहेत. हजारो केसेस बघितल्यानंतरच आम्ही इतर रुग्णांना हे प्रमोट करत आहोत, जेणेकरून आपलं ऑपरेशन आपण टाळू शकता. अगदीच काही केसेसमध्ये ऑपरेटिव्ह लागू शकतं, परंतु अति खराबी जिथे झालेली असते, जिथे फिमर हेड म्हणजे ज्या मांडीच्या हाडाचं डोकं शिल्लकच नाही, त्याच ठिकाणी ऑपरेटिव्ह लागू शकतं. इतर ठिकाणी खूप चांगल्या सुधारणा दिसतात. म्हणून नक्कीच आपण मला यासाठी संपर्क करू शकता. 90 96 31 72 या 90 या नंबरवरती. याच नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये मला आपण संपर्क करून फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता. त्याचबरोबर इतर माझ्या ज्या 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये व्हिजिट्स असतात, तेथील महिन्याची व्हिजिटसाठी आपण याच नंबरवरती विचारणा करू शकता आणि अपॉइंटमेंटने मला माझ्या 2 ओपीडी ज्या आहेत, नगर आणि नेवासा या ठिकाणी भेटू शकता. नगरचा पत्ता जो आहे तो आहे ऑरम बिझनेस हब, ऑफिस नंबर 601, 6वा मजला, नगर मनमाड रोड, सावेडी या ठिकाणी. आणि दुसरा जो माझा मूळ पत्ता आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर, नेवासा फाटा रोड, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या 2 मुख्य क्लिनिक्सलाही आपण मला भेटू शकता. धन्यवाद.